नमस्कार. लहान मुलांची ज्ञानेंद्रिये म्हणजे सेन्सेस खरंच किती कमाल असतात नाही का? आज आपण त्यांच्या नाकाची शक्ती ओळखण्यासाठी एक अगदी सोपा आणि तितकाच मजेदार खेळ पाहणार आहोत. चला तर मग बघूया वासाची ही गंमत कशी अनुभवायची. अरे वा, हा अनुभव तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. विचार करा, घरात गरमागरम शिरा बनतोय आणि त्याचा तो गोड सुगंध थेट आपल्या नाकापर्यंत पोचतो. हो ना? हीच तर खरी जादू आहे आपल्या नाकाची. अगदी बरोबर. तर मग या अनुभवामागचा खरा सुपरहिरो कोण आहे? तो आहे आपलं नाक. म्हणजे बघा, गुलाबाचा छान सुगंध असो किंवा लसणाचा तो तीव्र वास, आपलं नाक सगळं काही अगदी बरोबर ओळखतं. चला तर, याच नाकाची शक्ती अजून वाढवणारा एक खेळ पाहूया. मग आता प्रश्न येतो की या खेळासाठी काय काय लागेल? तर काळजी करू नका, फार काही नाही. चक्क आपल्या घरातल्या स्वयंपाकघरातल्याच काही ओळखीच्या वस्तू पुरेशा आहेत. चला बघूया काय काय ते. आपल्याला ना प्रामुख्याने 2 प्रकारच्या वस्तू हव्या आहेत. एक म्हणजे फुले, अगरबत्ती, पावडर अशा छान सुगंधी वस्तू. आणि दुसऱ्या बाजूला कांदा, लसूण, हिंग अशा तीव्र किंवा उग्र वासाच्या वस्तू. आणि याच 2 टोकांच्या वासांमधल्या फरकात तर खेळाची सगळी मजा आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयोगटासाठी आपला उद्देश अगदी सोपा आहे. फक्त त्यांना वेगवेगळ्या वासांशी ओळख करून द्यायची आहे. कृती बघा किती सोपी आहे. पहिल्यांदा मुलाला मोगऱ्याच्या फुलासारखा एखादा छान मंद वास घेऊ द्या आणि मग लगेचच कापलेल्या कांद्याचा तीव्र वास. मग त्यांना सहज विचारा, कसा वाटला हा वास? किंवा दोन्ही वासांमध्ये काय फरक जाणवला? यातूनच त्यांना कळायला सुरुवात होईल की अरे, वास किती वेगवेगळे असू शकतात. या वयोगटासाठी सगळ्यात महत्वाचा धडा कोणता माहितीये? तो म्हणजे आपण वास नाकाने घेतो. ही अगदी साधी सोपी गोष्ट त्यांच्या मनात पक्की बसवणं हेच आपलं मुख्य ध्येय आहे. बस. बरं, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, समजा 4 ते 5 वर्षांची. आता आपण खेळाला थोडं पुढे नेऊया. चला, त्यांना वासांमध्ये फरक करायला शिकूया. म्हणजे नक्की कोणता वास चांगला आहे आणि कोणता वाईट. तर जो वास आपल्याला छान वाटतो, आवडतो, त्याला म्हणतात सुगंध. उदाहरणार्थ, अगरबत्तीचा किंवा गुलाबाच्या फुलाचा वास. मुलांना हा नवीन शब्द शिकवा, सुगंध. आणि मग त्यांना विचारा की अजून कोणता सुगंध तुला आवडतो. आणि याच्या अगदी उलट जो वास आपल्याला अजिबात आवडत नाही, जसं की कचराकुंडीतून येणारा वास, त्याला म्हणतात दुर्गंध. बघा, सुगंध आणि दुर्गंध हे 2 शब्द शिकवल्यामुळे मुलांना वासांमधला फरक एकदम स्पष्टपणे कळायला मदत होईल. आणि आता येतो या खेळाचा सगळ्यात सगळ्यात मजेशीर भाग, खास करून 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. तो म्हणजे डोळे बांधून वास ओळखण्याचा खेळ. आता खरी मजा येणार आहे, कारण डोळे बंद म्हणजे सगळा भार फक्त आणि फक्त नाकावर. नियम अगदी साधे आहेत. एका मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आणि मग एक एक करून वेगवेगळ्या वस्तू त्याच्या नाकाजवळ न्यायच्या आणि विचारायचं, सांग बरं, हा वास कशाचा आहे? जरा कल्पना करा. डोळे पूर्णपणे बंद आहेत आणि अचानक नाकाजवळ एक ओळखीचा वास येतो. किती उत्सुकता वाढते नाही का? काय असेल बरं हे? आणि उत्तर आहे लसूण. बरोबर ओळखलं. जेव्हा असं उत्तर बरोबर येतं ना, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास एकदम वाढतो आणि खेळातली मजा तर अक्षरशः दुप्पट होते. चला, अजून एक प्रयत्न करूया. आता पुढची वस्तू. हिचा वास थोडासा आंबट आणि एकदम ताजेतवाना करणारा आहे. काय असू शकतं बरं हे? लावा अंदाज. हे तर लिंबू आहे. वा, पाहिलंत आपलं नाक किती हुशार आहे ते. डोळ्यांची मदत न घेता सुद्धा ते वस्तू ओळखू शकतं. कमालच आहे. पण हा खेळ फक्त मजामस्तीपुरता मर्यादित नाहीये. यातून मुलं नकळतपणे खूप काही महत्वाचं शिकतात. चला आता बघूया की या साध्या खेळातून त्यांचा विकास कसा होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांची वास ओळखण्याची क्षमता म्हणजे ऑल्फॅक्टरी परसेप्शन विकसित होते. दुसरं, सुगंध आणि दुर्गंध यांसारखे नवीन शब्द त्यांच्या शब्दसंग्रहात येतात. तिसरं, वासावरून वस्तू आठवल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांगला वास आणि वाईट वास यातून त्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळायला लागतं.
पण हो, एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. खेळताना कोणतीही पावडर मुलांच्या नाकात किंवा अत्तरासारखी वस्तू त्यांच्या डोळ्यात जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्या. कारण मजा करताना सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे, बरोबर ना? तर हा होता नाकाच्या शक्तीचा आणि गमतीचा खेळ. आता जाता जाता एक विचार. आपण मुलांच्या इतर ज्ञानेंद्रियांसाठी म्हणजे स्पर्श, चव किंवा ऐकण्याच्या क्षमतेसाठी असेच कोणते सोपे आणि मजेशीर खेळ तयार करू शकतो यावर नक्की विचार करा. आणि हो, मुलांसोबत खेळत रहा, शिकत रहा.